गणपतीला 3 किंवा 5 गाठी दुर्वा अर्पण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांना इच्छित फळ देतो. म्हणूनच त्यांना दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. या संदर्भात पुराणात एक कथा सांगितली आहे. एकेकाळी अनलासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर भयंकर कहर निर्माण केला. त्याचा अत्याचार पृथ्वीसह स्वर्ग आणि नरकातही पसरू लागला. तो जिवंत ऋषीमुनी आणि देवाची पूजा करणाऱ्या भोळ्या लोकांना गिळंकृत करत असे. देवराज इंद्राने त्याच्याशी अनेक वेळा युद्ध केले, पण त्यांना नेहमीच पराभव पत्करावा लागला. अनलासुराने त्रस्त होऊन सर्व देवता शिवाकडे गेले. त्याने सांगितले की त्याला फक्त गणेशच संपवू शकतो, कारण त्याचे पोट मोठे आहे, म्हणून तो त्याला संपूर्ण गिळून टाकेल. यावर देवतांनी गणेशाची स्तुती करून त्याला प्रसन्न केले. गणेशाने अनलासूरचा पाठलाग करून त्याला गिळंकृत केले. त्यामुळे त्याच्या पोटात खूप जळजळ सुरू झाली. अनेक उपाययोजना केल्या, पण ज्योत विझली नाही. जेव्हा कश्यप ऋषिकांना हे कळले, तेव्हा त्यांनी ताबडतोब कैलासात जाऊन 21 दुर्वा गोळा केल्या आणि एक ढेकूळ तयार करून गणेशाला खाऊ घातल्या, ज्यामुळे त्यांच्या पोटातील आग लगेच शांत झाली. गणेशजींना मोदक म्हणजे लाडू खूप आवडतात. त्याच्याशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. गोस्वामी तुलसीदासांनी विनयपत्रिकामध्ये म्हटले आहे, गाये गणपती जगबंदन, संकर सुवन भवानी नंदन, सिद्धी सदन गजबदन विनायक, कृपा सिंधु सुंदर सब लायक, मोदक प्रिय मुदमंगलदाता, विद्यावारिधी बुद्धी विधाता. या स्तुतीतूनही त्यांचा मवाळपणा दिसून येतो. महाराष्ट्रातील भाविक गणेशाला मोदक अर्पण करतात. पिठाच्या कवचात रवा, साखर आणि मैदा एकत्र करून मोदक बनवले जातात. हे विशेष. तर मावा आणि मोतीचूरचे लाडूही त्यांना आवडतात. जे भक्त गणेशाला पूर्ण भक्तिभावाने मोदक किंवा लाडू अर्पण करतात ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना लवकर पूर्ण करतात. मोदक हा शब्द मोदचा शाब्दिक अर्थ म्हणजे आनंद आणि के हा छोटासा भाग लक्षात घेऊन बनवला गेला आहे, ज्याचा अर्थ फक्त हातात धरून आनंद अनुभवणे. असा प्रसाद गणेशाला अर्पण केल्यावर आनंद वाटणे स्वाभाविक आहे. दुसऱ्या एका विवेचनानुसार जसे ज्ञानाचे प्रतीक गोड असते, त्याचप्रमाणे ज्ञानाचा प्रसाद देखील गोड असतो. गणपती अथर्वशीर्षात लिहिले आहे, यु दुर्बांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति, यु लाजैर्यजति स ईशवान भवति, स मेधावान भवति, यु मोदक सहस्त्रेण यजति स वांछित फलं प्राप्नोति. म्हणजेच जो देवाला दुर्वा अर्पण करतो तो कुबेरासारखा होतो, जो लाजो अर्पण करतो तो प्रसिद्ध होतो, गुणवान होतो, आणि जो गणपतीला 1000 लाडू अर्पण करतो त्याला इच्छित फळ मिळते. दुर्वा किंवा दूब हे वृद्धत्वाचे प्रतीक आहे. ते कधीही लवकर नष्ट होत नाही. कोरडे झाल्यानंतरही ते पाण्याने सिंचन केले जाते. ते पुन्हा फुलते. याचा औषधी स्वरूपात शीतलक प्रभाव आहे. गणेशालाही गूळ आवडतो. त्यांच्या मोदकप्रियतेच्या संदर्भात पद्मपुराणमध्ये एक कथा आहे. एकदा गजानन आणि कार्तिकेयाला पाहून देवांना खूप आनंद झाला. त्यांनी माता पार्वतीला एक दिव्य लाडू अर्पण केला. दोन्ही मुलांनी आग्रह करून हे लाडू मागवले. तेव्हा माता पार्वतीने लाडूंचे गुण सांगितले. या मोदकाच्या वासानेच अमरत्व प्राप्त होते. निःसंशय जो त्याचा वास घेतो किंवा खातो तो सर्व शास्त्रांचा जाणकार, सर्व तंत्रात पारंगत, लेखक, चित्रकार, विद्वान, ज्ञानविज्ञानाचा अभ्यासक आणि सर्वज्ञ होतो. नंतर पुढे म्हणाले, तुमच्यापैकी जो कोणी नीतिमत्तेने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करेल तोच हा दैवी मोदक घेण्यास पात्र होईल. माता पार्वतीची परवानगी मिळाल्यानंतर कार्तिकेयन आपल्या वेगवान वाहन मयुरावर बसून त्रिलोकाच्या यात्रेला निघाला आणि एका मुहूर्तावर त्याने सर्व तीर्थांचे दर्शन घेऊन स्नान केले. येथे गणेशजींनी अत्यंत भक्तिभावाने आईवडिलांची प्रदक्षिणा केली. हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, तीर्थाचे जामीन, देवस्थानचे दर्शन, विधी आणि सर्व प्रकारचे व्रत करूनही आईवडिलांच्या पूजेच्या 16व्या भागाचे पुण्य मिळत नाही, म्हणून मी मोदक घेण्यास पात्र आहे. गणेशाचे उत्तर ऐकून माता पार्वतीने प्रसन्न होऊन गणेशाला मोदक दिले आणि म्हणाले, आईवडिलांच्या भक्तीमुळे सर्व शुभकार्यात सर्वत्र फक्त गणेशाचीच पूजा होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील.